बातमी महत्त्वाची आहे कारण सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी या सूचना केल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावं आणि या हबच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारल्या जाव्या, तशा प्रकारचा आराखडा तयार करावा या सूचना सुद्धा आता देण्यात आल्या असल्याचं कळतंय। पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता खरं तर या निर्णयाकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष एकंदरीत लागलं असल्याचं आपण पाहतोय, कारण सोयाबीन खरेदीसाठी यंत्रणा उभारावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत। बातमी महत्त्वाची आहे कारण सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी या सूचना केल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावं आणि या हबच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारल्या जाव्या, तशा प्रकारचा आराखडा तयार करावा या सूचना सुद्धा आता देण्यात आल्या असल्याचं कळतंय। पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता खरं तर या निर्णयाकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष एकंदरीत लागलं असल्याचं आपण पाहतोय, कारण सोयाबीन खरेदीसाठी यंत्रणा उभारावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत।